हाय फ्रेंड्स, कसे आहात? पहा, हा प्रश्न आहे की जर गाडीचा वेग हा 30 किलोमीटर प्रति तास जर असेल तर 16 तासामध्ये काही अंतर ती कापते, तर तेच अंतर 4 तासात कापायचे असेल तर त्या गाडीचा वेग किती असायला पाहिजे? बघा, बऱ्याचशा गोष्टी यात दिलेल्या नाहीत, त्या आपण काढूया अगोदर. एक एक प्रश्न किंवा एका एका तुकड्याने तो उचलायचा आणि सॉल्व करूया. एका गाडीचा वेग हा 30 किलोमीटर प्रति तास असेल तर पहा, एका तासात 30 किलोमीटर ती जाते. एका तासात 30 किलोमीटर जाते, हे काढलं आपण. तर 30 किलोमीटर प्रति तास जात असेल तर 16 तासात काही अंतर कापते. तर आता माहीत नाही किती अंतर, काही दिलेलं आहे. मग 16 तासात, एका तासात जर 30 किलोमीटर असेल तर 16 तासात किती? पहा, मग 16, आता हा एक भागाकार घेतला काय नाही घेतला काय, त्यामुळे यांचाच गुणाकार करा. 16मध्ये 16 त्रिक 48, म्हणजेच उत्तर येईल आपलं 480 km किलोमीटर. तर 16 तासामध्ये ती 480 किलोमीटर पळते. तर 16 तासात काही अंतर कापते म्हणजे 480 किलोमीटर अंतर कापते. उत्तर मिळालं याचं. तर तेच अंतर जर 4 तासात कापायचे असेल तर मग आता हेच अंतर 4 तासात कापायचं. हे 4 तासात कापायचं की 4 तासात गाडी किती जाते? 480 किलोमीटर जाते असं समजायचं. 4 तासामध्ये तेच अंतर 4 तासात कापायचे असेल तर म्हणजेच गाडी 4 तासात 480 किलोमीटर जाते असं समजूया. तर गाडीचा वेग किती असेल म्हणजेच प्रति तास करायचा, म्हणजे एका तासात ती किती अंतर जाईल है ना. मग 4 तासात 480 किलोमीटर पळते, तर एका तासात किती पळेन? मग ह्यांचा गुणाकार करून 4 हा भागाकारामध्ये येतो. आता हे सोपी पद्धत तुम्हाला सांगायची गरज नाही, आपण डायरेक्टमध्ये थोडंफार केलं की कमी वेळेत कसं करायचं हे समजणार आहोत. त्यामुळे ह्या डायरेक्ट 4ने याला भागा. 4ने भागला असता 480 भागाकारामध्ये 4 करा. 4 1 4, 4 2 8 आणि 0 घेऊन टाका. म्हणजेच एका तासामध्ये ती 120 km. गाडीचा वेग किती असेल? 120 km प्रति आवर, 120 किलोमीटर प्रति तास. तर हे जे आहे ना, हे उत्तर आलेलं हे ऑप्शन नंबर 2मध्ये आहे, म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. अशा प्रकारे तुम्हाला ते उत्तर काढायचं आहे. इथे आपण थांबणार आहोत. धन्यवाद.